अजित पवार बारामतीला कारने जाणार होते, तशी तयारी देखील पूर्ण झाली होती। मंत्रालयातील फाईली उशिरा आल्यामुळे कार्यक्रम बदलला। रोहित पवारांनंतर प्रमोद हिंदूराव यांच्या दाव्यानं खळबळ। फाईल क्लिअर करण्यासाठी अजितदादांना पटेलांचा की कुणाचा तरी फोन आला होता। विमान अपघाताच्या एक दिवस आधी फोन आला। प्रमोद हिंदूराव यांचा दावा। अजितदादांच्या विरोधानंतर सुद्धा नरेश अरोरा यांना कॉन्ट्रॅक्ट मिळायला हवं अशी काहींची भूमिका होती। एक नेता बैठकीत तर दुसरा फोनवर होता, रोहित पवारांचा आरोप। VSR विमानाचे ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाहीत। ब्लॅक बॉक्स बंदच कारण दिलं तर माझ्या बोलण्यावर शिक्कामोर्तब होईल। दादांचा घातपातच, रोहित पवार आरोपांवर ठाम। रोहित पवारांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा तर उत्तर देता येईल। दादांसोबत माझी भेट 3 दिवस आधी ठरली होती। माध्यमांच्या प्रश्नावर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। आज दादा आपल्यामध्ये नाहीत, त्यामुळे जुनं काढायचं नाही। 12 तारखेवरून विचारलेल्या प्रश्नावरून सुप्रिया सुळे भाऊक, तर मुख्यमंत्र्यांकडून अपघाताच्या चौकशीचं आश्वासन। चौकशीची वाट पाहू, सुळेंची प्रतिक्रिया। रोहित पवारांनी मांडलेले मुद्दे फडणवीसांनी स्वतः तपासावेत। मृत्यूचं राजकारण करू नये ही उडवाउडवीची उत्तरं। संजय राऊतांचा निशाणा। राष्ट्रवादीचे नेते मुख गिळून गप्प का? रोहित पवारांना पडलेले प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना का पडत नाहीत? पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडे यांचा सवाल। अजितदादा असते तर आज राष्ट्रवादीच्या दृष्टीने चांगला निर्णय झाला असता। व्हायरल पोस्टवरून अंकुश काकडे यांचं स्पष्टीकरण। पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांची VCद्वारे बैठकीला उपस्थिती। अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्हा नियोजनाची पहिलीच बैठक। निवडणुकीमध्ये महायुतीकडून पैशाचा महापूर येऊन सुद्धा निश्चयाची भिंत तोडता आली नाही। उरण रायगडच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या भेटीदरम्यान मातोश्रीवर ठाकरेंचा हल्लाबोल। भगतसिंह कोश्यारींच्या राज ठाकरेंवरच्या टीकेचा संजय राऊतांकडनं समाचार। कोश्यारी लफंगा माणूस, त्यांना धोतरही नीट नेसता येत नाही। राऊतांचा टीकास्त्र तर कोश्यारींनी तुमचा लंगोट फेडला। भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार। चंद्रपुरात भाजपशी युती केल्यामुळे मनसेची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। चंद्रपुरात ठाकरेंच्या नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी दिले। राऊतांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? KDMCचा संदर्भ देत देशपांडेंचा निशाणा। ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इक्बाल परभणीचे महापौर। इक्बाल यांना 39 मतं तर भाजपच्या उमेदवार तिरुमला खिल्लारेंना 26 मतं। काँग्रेसचे गणेश देशमुख परभणीचे उपमहापौर। जयकुमार गोरेंकडनं जिल्हा परिषदेच्या नवीन सदस्यांना माध्यमांसमोर न बोलण्याच्या सूचना। जिल्हा परिषद सदस्याला 21 कोटींचा निधी देण्याचा दिलेला शब्द पाळणार। विरोधकांनी काळजी करू नये, गोरेंचं उत्तर। धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेसाठी मुंबईत हालचाली। राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे 35 सदस्य मुंबईच्या सहलीवर। तानाजी सावंतांचे 8 सदस्य वगळता शिवसेनेचे सर्व सदस्य महायुतीसोबत मुंबई। केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांकडून भारत बंदची हाक, तर राजधानी दिल्लीमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद। बँका, सरकारी कार्यालय, वाहतूक सेवा, बाजारपेठा यावर परिणाम। T20 विश्वचषकामध्ये आज टीम इंडियाची नामिबियाशी लढत। दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ भिडणार। अभिषेक शर्माची प्रकृती बिघडल्यामुळे तो खेळणार की नाही याबाबत सस्पेन्स। बातम्यांच्या जगात TV9 मराठी पुन्हा नंबर 1। बार्कच्या रेटिंगमध्ये TV9 मराठी अव्वल स्थानी। महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची फक्त TV9 मराठीलाच पसंती।